आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी महागाई भत्त्यासंदर्भात आणि वाढीव घरभाडे भत्त्यासंदर्भात सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट आम्ही आज घेऊन आलेलो आहोत. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 53% झालेला आहे. निश्चितच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा हा महागाई भत्ता कधी वाढणार आहे, पेन्शनधारकांचा महागाई भत्ता कधी वाढेल, या संदर्भातले बरेच प्रश्न, बऱ्याच कमेंट आमच्या यूट्यूब चॅनलला प्राप्त होत होत्या आणि त्याच अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे. काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा. तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 1 जुलै 2024 पासून 53% झालेला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील क्लास 1 अधिकाऱ्यांचा सुद्धा महागाई भत्ता हा वाढलेला आहे. आता फक्त आतुरता लागलेली आहे, ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक यांचा महागाई भत्ता हा 53% कधी होणार आहे. आणि त्यानंतर वित्त विभागाच्या शासन आदेशानुसार महागाई भत्ता हा 50%च्या वरती गेल्यानंतर घरभाडे भत्त्यामध्ये सुद्धा सुधारणा होणार आहे. त्यामुळे हा वाढणारा महागाई भत्ता जो आहे तो वाढीव घरभाडे भत्ता सुद्धा घेऊन येणार आहे. त्यामुळे निश्चितच राज्यातील 20 लाख राज्य सरकारी कर्मचारी, 10 लाख पेन्शनधारक या वाढीव महागाई भत्त्याची वाट निश्चितच पाहत आहेत. परंतु त्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट ही अशी आहे, जी सूत्रांच्या माध्यमातून समोर आलेली आहे. 5 डिसेंबर रोजी एकदा का मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा त्या ठिकाणी शपथविधी पार पडल्यानंतर कॅबिनेटची जी पहिली बैठक होणार आहे ती म्हणजे दुसऱ्या आठवड्यात, कारण की 5 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. ते झाल्यानंतर त्याची जी पहिली बैठक आहे ती डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या निर्णयांसोबत कर्मचाऱ्यांसाठीचा जो महत्त्वाचा निर्णय आहे, ज्यामध्ये महागाई भत्ता वाढविणे हा तो महत्त्वाचा असणार आहे, त्या संदर्भातला निर्णय हा मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या बैठकीमध्ये म्हणजे दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे. आणि त्या आठवड्यामध्ये घेतलेला जो निर्णय आहे त्या अनुषंगानं वित्त विभागाचा जो शासन आदेश आहे तो डिसेंबर महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये निर्णय अपेक्षित आहे. असं बोललं जात आहे की 3ऱ्या आठवड्या म्हणजे जवळपास एक 15 ते 20 डिसेंबरच्या दरम्यान त्या संदर्भातला वित्त विभागाचा शासन आदेश निर्गमित होईल. आणि त्यामुळे निश्चितच असं जर झालं तर डिसेंबर महिन्याच्या नियमित वेतनासोबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना, पेन्शनधारकांना 53% महागाई भत्ता सोबतच वाढीव घरभाडे भत्ता सुद्धा मिळणार आहे. XYZ या कॅटेगरीप्रमाणे जे कर्मचारी ज्या ज्या भागात कार्यरत आहेत त्या पद्धतीनं तो वाढीव घरभाडे भत्ता सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्याचं जे वेतन आहे त्या वेतनासोबत किंवा डिसेंबर महिन्याच्या पेन्शनसोबत नियमित 53% महागाई भत्ता सोबतच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढीव घरभाडे भत्ता आणि मागील जुलै ते नोव्हेंबर ही 5 महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे निश्चितच डिसेंबर महिन्याचं जे वेतन आहे सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचं असणार आहे. अशी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण महागाई भत्त्यासंदर्भातली आज पाहिलेली आहे. रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.